तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। सिल्लोड विद्रोही सागर न्यूज विशेष प्रतिनिधी यांच्याकडून सिल्लोड पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण यशस्वी झाले असून संपूर्ण मागण्या गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी मान्य करून उपोषण सोडविण्यात आले। याविषयी सविस्तर असे की मौजे मंगरुळ ग्रामपंचायत 14व्या वित्त आयोग निधीमधून करण्यात आलेल्या दलित वस्तीचा निधी हडप करण्याच्या व सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्यासाठी सुरू असलेले माजी सरपंच सतीश प्रकाश बोर्डे यांचे उपोषण आज तिसऱ्या दिवशी यशस्वी झाले। संपूर्ण मागण्या मान्य करून त्याविषयीचे लेखी पत्र देऊन व नारळ पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले। मौजे मंगरुळ तालुका सिल्लोड येथे 14व्या वित्त आयोगामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर बसवलेल्या पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माजी सरपंच सतीश प्रकाश बोर्डे यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी लेखी तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती। त्यावर उपअभियंता यांना गटविकास अधिकारी यांनी पत्र देऊन 7 दिवसाच्या आत प्रत्यक्ष जाय मोक्यावर विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्यासोबत जाऊन तक्रारदार यांच्या समक्ष खात्री करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे आदेश उपअभियंता अशोक शाखावार यांनी ऑफिसमध्ये बसूनच चौकशी केल्याचा अहवाल सादर केला होता। आणि विशेष म्हणजे शाखा अभियंता अशोक शाखावार यांच्या काळातच भ्रष्टाचार झाला होता म्हणून दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली होती म्हणून सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्यास भाग पाडलं व त्वरित उपोषण सोडवा अशी मागणी असत संपूर्ण मान्य केलं। त्यामध्ये नवीन चौकशी समिती स्थापन करून आपल्या समक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन 15 दिवसात चौकशी करण्यात येईल व चौकशी अंती दोषी विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल। श्री SB ढाकरे ग्रामविकास अधिकारी यांची मौजे मंगरुळ येथून 15 दिवसात बदली करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले असे उपोषणकर्ते सतीश बोर्डे यांनी सांगितले। या उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अशोकदादा सुरडकर, माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप सुरडकर, MIM पक्षाचे प्रभाकर दादा पारधे, पत्रकार राजू रोजेकर, वंचित बहुजन आघाडीचे कडुबा जगताप, ग्रामपंचायत सदस्य नबू शाह, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब दांडगे, कर्डेल पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजेश आरके, युवक काँग्रेस अध्यक्ष जाबर पठाण, रोहित नाटेकर, विशाल बोराडे, राहुल दमेदर, पंगा आरके, गोपीनाथ दामेदर, तौसिफ खान, शेख बिलाल, अरुण दोगे, नितीन सरोदे, बहुजन समाजातील नेते, कार्यकर्ते, पत्रकार यांचे योगदान लाभले। नमस्कार, साप्ताहिक विद्रोही सागर न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी राजू रोजेकर। आपण पंचायत समिती सिल्लोड येथे सध्या आलेलो आहे आणि पंचायत समिती सिल्लोड येथे दिनांक 1 जुलैपासून सुरू असलेले उपोषण माजी सरपंच सतीश प्रकाश बोर्डे यांचं दलित वस्तीचा निधी हडप करणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच, शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आज थोड्या वेळापूर्वी गटविकास अधिकारी यांनी संपूर्ण मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण नारळ पाणी देऊन सोडवण्यात आलेलं आहे। तर आपण जाणून घेऊया उपोषणकर्ते यांची पहिल्यांदा प्रतिक्रिया। नमस्कार बोर्डे साहेब, तुमचे? मी सतीश बोर्डे, माजी सरपंच मंगरुळ। मी 1 जुलैला या ठिकाणी उपोषणात बसलो होतो व माझ्या ज्या काही दलित वस्तीच्या कामामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराबद्दल जे काही जाय मोके देऊन चौकशी करणे ही मागणी होती, ती मागणीसुद्धा माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी मान्य केली आहे आणि भ्रष्ट ग्रामसेवक आहे भ्रष्टाचारी त्या ग्रामसेवकांची सुद्धा बदली करण्याची मागणी माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी मान्य केली व मी हे जे काय उपोषण आहे हे माननीय आमचे ज्येष्ठ नेते अशोकदादा सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते व त्या उपोषणाला यश आले। त्याबद्दल अशोकदादा सुरडकर यांचे आभार मानतो। धन्यवाद। यानंतर बहुजन समाजाचे नेते माननीय अशोकदादा सुरडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की या उपोषणासंदर्भात नेमकं त्यांचं म्हणणं काय। 1 जुलै रोजी 1 जुलै 2024 रोजी उपोषणार्थी बसलेले माजी सरपंच सतीश प्रकाश बोर्डे यांची
पंचायत समिती कार्यालयाच्या गेट समोर त्यांच्यावर जी पाळी आली उपोषण बसण्याची, त्या भ्रष्ट लोकांनी जो काय गोंधळ केला, त्या गोंधळासंदर्भात बातमी उघडची येऊ नये म्हणून त्यांनी 1 जुलै रोजी उपोषण केलं. त्या उपोषणाची सांगता आम्ही इथले असलेले व्हिडिओ आदरणीय दादारावजी आहिरे साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळं आणि आमच्या सतीश बोर्डेच्या मागणीवर शिक्कामोर्तब करून, म्हणजेच काय की लेखी स्वरूपाचं एक पत्र देऊन आमच्या उपोषणाची सांगता त्यांनी केली. त्याबद्दल मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बोर्डे यांचं उपोषण मागं घेत आहे. परंतु तत्पूर्वी मी दादारावजी आहिरे साहेब व्हिडिओ यांनी लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं आणि त्यांच्या मनाचं समाधान होईल आणि ज्या ग्रामसेवक मरगट ग्रामसेवक काय नाव होतं तर सुनील ठाकरे याची तात्काळ बदली व्हावी या आग्रही मागणीसाठी सतीश बोर्डे बसलेले होते. त्या सुनील ठाकरेची बदली त्वरित व्हावं असं लेखी पत्र आम्हाला व्हिडिओ साहेब आदरणीय दादारावजी आहिरे साहेब यांनी दिलं. त्यांचे सहकारी शेळके विस्तार अधिकारी यांनी सुद्धा दिलं. तशाच पद्धतीचं ज्या शाखावार असतील, कुणी असतील, त्यांचे सहकारी, त्यांच्यावर कारवाईची चौकशी व्हावी आणि जे चौकशी निपक्षपाती व्हावी म्हणून आम्हाला व्हिडिओ साहेब दादारावजी आहिरे साहेबांना दिलं. त्यामुळं मी सतीशरावला सरपंचाला विनंती केली, माजी सरपंचाला, की जाऊ द्या, तुमच्या गावचे आहेत, तुमच्या सहकार्यातले, आपला तालुका आहे, आपलं गाव आहे, तुम्ही भावी पिढीचे नेते आहे, म्हणून हे उपोषण पाठीमागं घ्यावं आणि यानंतर तुम्हाला असं नाही की जी चौकशी झाली नाही त्या संबंधितावर कारवाई व्हावी आणि जी बदली झाली नाही मग त्यानंतर आम्ही लेखी पत्राद्वारे शासनाला, प्रशासनाला कळवणार. याची दखल शासनानं घ्यावी आणि व्हिडिओच्या दादारावजी आहिरेच्या पत्राला मान देऊन किती दिवसाचं आश्वासन दिलं? 15 दिवसाच्या आत बदली आणि चौकशीचा अहवाल, ज्याची चौकशी त्याचाच दिला, त्यालाच अधिकारी नेमलं, त्याला बदलून टेक्निकल बाब म्हणून दुसरा प्रशासकीय अधिकारी नेमावा. ज्या टेक्निकल बाबीचे इंजिनियर काही एकच नाही आहे की ज्याची चौकशी सुरू आणि तोच चौकशी अधिकारी. या पद्धतीचं धोरण अवलंबूनही याच्या पुढे ती चौकशी तशा पद्धतीने होऊन आमचे माजी सरपंच सतीशरावजी बोर्डे यांना न्याय द्यावा, या आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून ही मागणी आहे. आणि त्यात चौकशीत काही कमी जास्त झाल्यास सतीश बोर्डे सरपंच, माजी सरपंच यांना न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल आणि जन आंदोलन करू असे सर्व पक्षीय आमच्यासोबत बसलेले सगळे पत्रकार बंधू, सगळे कम्युनिस्ट, कोणी BSC, कोणी सगळ्या पदाधिकारी च्या वतीने आम्ही सतीश बोर्डेला पाठिंबा देऊ ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आमच्या मागणीला यश मिळालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सतीश बोर्डेच्या उपोषणाला यश मिळालं आणि सतीश बोर्डे म्हणजे काय जरांगे पाटील होऊ शकतो. आजचा सतीश उद्या जरांगे पाटील होऊ शकतो, मंगेश साबळे होऊ शकतो, मी असो नसो अशोक सुरडकर होऊ शकतो. त्याच्यासोबत असलेले सगळे सहकारी, आंदोलनकारी, कष्टकरी आणि आंदोलनाला न पाठीमागे झुकणारे असे राहू शकतात अशी मी सतीश बोर्डेला सदिच्छा देतो. आणि हे उपोषणाची त्यांनी सांगता केली. आदरणीय दादारावजी आहिरे व्हिडिओ साहेब यांनी सुद्धा त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं आणि लेखी पत्रेद्वारेच आम्ही उपोषण मागे घेतो. आम्ही अन्यथा असं अभिलाषाला बळी पडून उपोषण मागे घेत नाही. आज त्यांनी आमच्या मागण्याची पूर्तता केली नाही 15 दिवसाच्या आत, तर हे तीव्र आंदोलन इथं नाही, तालुक्यात
जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात देशात आंदोलन पेटलं जाईल सतेज बोर्डाचं नाव आहे ना, एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि उपोषणाला मागे घ्यावं अशी विनंती करतो. थँक्यू. यानंतर बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य संदीप सुरडकर हे थोडक्यात त्यांच्या मागण्या मान्य कोणत्या झाल्या हे सांगतील. 1 जुलै 2024 रोजी आमचे सहकारी आमच्या संघ वेळोवेळी प्रत्येक आंदोलनास आमच्या संघ सोबत असणारे सतेजी बोर्डे माजी सरपंच मंगरूळ यांच्या गावामध्ये आपला जो दलित निधी आहे तो संबंधित ग्रामसेवक असन, शाखा अभियंता असन किंवा विस्तार अधिकारी असन याने तो हडपण्याचा प्रयत्न नव्हे तर त्याने हडपलेला निधी आहे, त्यांनी हडपलेला आज साबित पण झालेला आहे. परंतु आपल्यावर वेळ आमरण उपोषण करण्याची आली आणि आज त्यांचा उपोषणाचा 3रा दिवस होता आणि 3ऱ्या दिवशी त्यांची तब्येत ही अत्यंत खालावली होती. त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांना आमच्या विनंतीला मान दिला. कारण की आपण जर जगलो तर आपण आपल्या समाजासाठी लढू शकतो, परंतु जर आपण जर असा आतीवर जर राहिलो तर आपला जर नेता असेल तो जर आपला नेता जर असा या कंडिशनमध्ये जर गेला तर आपला उद्धार करणारा कोणी नसणार. त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली. आमचे काका अशोकदादा सुरडकर, आमचे सर्व सहकारी पत्रकार बंधू सर्वांना आम्ही विनंती केली आणि साहेबासंग आम्ही चर्चा 1 नव्हे 2 नव्हे 3 घंटे आम्ही 4 घंट्यापासून साहेबासंग चर्चा करत होतो आणि 4 घंट्यानंतर आम्ही साहेबाला सांगितलं की साहेब आमच्या माणसाला जर काही झालं तर याची जिम्मेदार तुम्ही असणार. त्यानंतर आम्हाला विचारू नका, कारण की आम्ही जेल पण पाहून आलेलो आहोत आणि जलाची हवा पण खाऊन आलेलो आहोत. आम्ही डबल जलात जायला पण तयार आहोत. परंतु तुम्ही आमच्या माणसाला काही झालं नाही पाहिजे, त्याच्या ज्या मागण्या असेल त्या तुम्ही मान्य कराव्या. आणि साहेबांना आमच्या दादाच्या आमचे अशोकदादा सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या मागण्या मान्य पण केल्या. आणि त्यांनी पहिली मागणी होती की बा जे निधी होता त्यानं हडप केला, ज्या चौकशीचे आदेश द्यायचे होते चौकशी करणाराच तो निधी हडपणारा व्यक्ती होता आणि तोच चौकशी करणारा अधिकारी नेमला, तो आम्हाला नको होता. आणि दुसरी गोष्ट होती की सरपंच जे तक्रार अर्जदार आहेत त्या तक्रार अर्जदारा समक्ष चौकशी करण्यात यावी. ती चौकशी झाली नव्हती, ती चौकशी झाली नाही. आणि तिसरी गोष्ट होती की ग्रामसेवक याचं निलंबन करण्यात यावं किंवा त्याची बदली करण्यात यावी. तो परंतु या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्यामुळं त्यांना 3 दिवस ग्रामसेवक याचं निलंबन करण्यात यावं किंवा त्याची बदली करण्यात यावी. तो परंतु या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्यामुळं त्यांना 3 दिवस इथं आमरण उपोषण करायची वेळ आली. त्यामुळं आम्ही साहेबांशी चर्चा करून आणि साहेबांना आम्हाला त्या चर्चेतून समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालं आणि त्याने लेखी सुद्धा आम्हाला दिलं की तुम्हाला तुमचा जो अधिकारी आम्ही नेमला होता तो अधिकारी तुमच्याकडे चौकशी येणार नाही आणि त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही चौकशी करू. दुसरी गोष्ट राहिली तुमच्या ग्रामसेवकची बदलीची विषय असेल त्याची सुद्धा आम्ही तात्काळ 2-3 दिवसामध्ये बदली करू. निलंबन करायची आमची मागणीच आहे. बदली करू. आणि राहिली तिसरी गोष्ट की त्यांच्या समक्ष जे दलित वस्तीमध्ये जे ब्लॉक बसण्यात आलेले आहे, जे आपल्या ज्या रस्त्याचे ब्लॉक बसण्यात आलेले आहे त्यामध्ये जो रोड होता तो खणण्यात आला नाही किंवा त्याच्यामध्ये खडी टाकण्यात आली नाही किंवा त्याचा दबंग करण्यात आला नाही किंवा साईडला जे असतं हे करण्यात आलं नाही. त्यामुळं त्या संबंधित शाखा अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. त्या सुद्धा आम्ही त्यांना साहेबाला बोललो आणि साहेबांना सकारात्मक त्याला आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे. साहेबाचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, आमचे सर्व पत्रकार बंधू असेल, सर्वपक्षीय असेल, जे आमचे सर्वपक्षीय असेल त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. कारण की एकजुटीचाच विजय असतो आणि आज आपला एकजुटीचा विजय झाला असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सतीश बोर्डे यांच्या पाठीशी नक्कीच उभं राहू. कारण की ते मला माहिती आहे, कारण की ते खोट्या कामासाठी कधीही रोडवर कधीच आले नाही, आजपर्यंत सुद्धा आले नाही. आणि त्यांच्या गावातलं काम आहे आणि ते सरपंच राहिलेले त्याला माहिती आहे की यांना भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचार साहेबाला सुद्धा मान्य आहे. परंतु
कायदेशीर बाब आहे, कायदेशीर कारवाई करावं लागेल, कायदेशीर चौकशी करावं लागेल, कायदेशीर समिती नेमावं लागेल. समिती साहेब 2-3 दिवसामध्ये नेमणार आहे आणि त्या समितीची चौकशी त्यांच्या सतीश बोर्डे यांच्या समोर होणार आहे आणि आम्ही सुद्धा ते राहू आणि त्याहून जे निष्कर्ष निघन आपण त्या नक्कीच त्याला निलंबित करण्याशिवाय सोडणार नाही एवढे गवाही देतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. तर एकंदरीत सतीश बोर्डे माजी सरपंच मंगरुळ यांच्या आंदोलनाला, यांच्या उपोषणाला आज तिसऱ्या दिवशी त्यांचं उपोषण यशस्वी झालं. सगळ्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्या. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुनील ठाकरे यांची बदली तात्काळ BDO दादाराव आहिरे हे करणार आहेत आणि त्यानंतर त्रयस्थ पक्षाकडून चौकशी समिती नेमणार आहेत आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर जे कोणी दोषी आढळले त्यांच्यावर पुन्हा नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहेत असं आशयाचं पत्र त्यांना BDO साहेब यांनी दिलेलं आहे आणि आजचं उपोषण संपलेलं आहे. तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा.